हॅलो, तर आज आरी वर्कमध्ये जरीची चेन स्टिच कशी टाकायची हे पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याजवळ जे पण फॅब्रिक आहे ते फॅब्रिक मी इथे फ्रेममध्ये व्यवस्थित सेट करून घेतलं आहे आणि फॅब्रिक सेट करून झाल्यानंतरच आपल्याला आरी वर्कचं काम जे आहे ते सुरू करायचं आहे. फॅब्रिक व्यवस्थित लावून झाल्यानंतर आरी वर्कची जी रिंग आहे ती मी स्टँडमध्ये अडकवून घेतलेली आहे. आरी वर्क शिकताना सगळ्यात महत्त्वाची जी स्टिच असते ती चेन स्टिच आज आपण पाहणार आहोत आणि या स्टिचलाच आरी वर्कचं बेस असं समजलं जातं. चेन स्टिच टाकण्यासाठी सगळ्यात आधी मी जरीच्या थ्रेडला एका साईडने गाठ मारून घेतली. त्यानंतर हा थ्रेड मी स्टँडच्या खाली घेऊन वरच्या साईडने सुईच्या साह्याने हा थ्रेड जो आहे तो वरती खेचून घेतला आणि त्यानंतर खालच्या साईडने जो थ्रेड होता तो एका साईडने मी ओढून घेतला. देन वरती जी रिंग तयार झालेली आहे धाग्याची त्या धाग्यातनं पुन्हा मी सुई खाली घातली आणि पुन्हा एक धागा वरती ओढून घेतला. सो ही स्टेप तुम्ही कंटिन्यू फॉलो करायची आहे आणि अशा पद्धतीनेच तुमची चेन स्टिच जी आहे ती पूर्ण कंप्लीट करायची आहे. चेन स्टिच टाकताना नेहमी सुईचं टोक हे नेहमीच पुढे आलं पाहिजे. ज्या दिशेला तुम्हाला स्टिच टाकायचे आहे त्याच दिशेला सुईचं तोंड हे आलं पाहिजे, जेणेकरून चेन स्टिच टाकताना तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. तुमच्या फॅब्रिकचा जो धागा आहे तो सुईमध्ये अडकला जाणार नाही आणि तुमची स्टिच जी आहे ती एकदम व्यवस्थित येईल. आरी वर्क करताना जरी थ्रेडमध्ये तुम्हाला दोन प्रकार पाहायला मिळतील, एक कॉटनचा जरी थ्रेड आणि दुसरा नायलॉनचा जरी थ्रेड. सो नेहमीच तुम्ही कॉटनचा जरी थ्रेड यूज करणं महत्त्वाचं आहे, कारण की नायलॉनच्या जरी थ्रेडमध्ये आतल्या साईडला नायलॉन असतो आणि त्या नायलॉनच्या धाग्यावर जरीचं कोटिंग केलेलं असतं. यामुळे ज्यावेळेस तुम्ही स्टिच करता त्यावेळेस बऱ्याचदा तुमचा वरचं कोटिंग जे आहे ते निघून जातं आणि फक्त नायलॉनच दिसतं. यामुळे तुम्ही नेहमीच आरी वर्क करताना कॉटनचं जरी थ्रेड यूज करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर चेन स्टिच टाकताना नेहमीच तुम्हाला सुई जी आहे ती 180 डिग्रीमध्येच फिरवायची आहे. तुम्ही जर सुई पूर्ण गोल फिरवली तर तुमच्या धाग्याला जे आहेत ते वेटोळे पडतात आणि तुमची स्टिच जी आहे ती व्यवस्थित येत नाही. त्यामुळे तुम्हाला सुई जी आहे ती जास्त गोल गोल नाही फिरवायची आहे. त्यानंतर इथे स्टिच टाकून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी नॉट जी आहे ती तयार करायची आहे. सो ही नॉट कशी तयार करायची, तर सुईने सगळ्यात आधी एक धागा वरती काढून घ्यायचा. त्यानंतर त्या धाग्यामधून दुसरा धागा देखील वरती काढून घ्यायचा आणि पहिला धागा जो होता तो दुसऱ्या धाग्यामधून पुन्हा वरती ओढून घ्यायचा आणि खालचा धागा जो आहे फॅब्रिकचा खालचा धागा तो ओढून घ्यायचा जोरात. सो अशा पद्धतीने तुमची नॉट जी आहे किंवा तुमची स्टिच जी आहे ती लॉक होते. सो अशा पद्धतीने आपली चेन स्टिच आणि चेन स्टिचला लॉक जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. बाय.